नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। PM किसान व नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुश खबर जी आहे ती आता आलेली आहे। नवीन GR जो आहे तो शासनाकडून इथे निर्गमित करण्यात आलेला आहे। GR काय आहे तो आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र शासनाकडून 13 डिसेंबर 2024 रोजी हा जो GR आहे तो इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। प्रस्तावना पाहू शकता। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक 1 फेब्रुवारी 2019 पासून ही जी योजना आहे ती राज्यामध्ये राबवली जात आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना महिन्याला 2000 रुपये असे वर्षाला एकूण 6000 रुपये जे आहेत ते 3 हप्त्यामध्ये दिले जात आहेत। त्याच अनुषंगाने मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे ती राज्य शासनामार्फत राबवली जात आहे आणि ह्या योजनेअंतर्गत सुद्धा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये जे आहेत ते 3 हप्त्यामध्ये दिले जात आहेत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या जी आहे ती महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। त्यामुळे केंद्र शासनास प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ जे आहे ते इथे लागणार आहे आणि त्याच अनुषंगाने हा जो शासन निर्णय आहे तो इथे निर्गमित केला गेला आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा जो आहे तो घेतला जात आहे आणि त्याच अनुषंगाने मनुष्यबळ कमी असल्यामुळे या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यामध्ये काही त्रुटी ज्या आहेत त्या इथे शासनाला येत आहेत। त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता, पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थी, EKYC प्रमाणीकरण, बँक खाती आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे, मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे, अशा प्रकारच्या असंख्य कामांमध्ये अडथळा जो आहे तो अडथळा येत आहे आणि त्याच अनुषंगाने शासनाकडून आता 411 मनुष्यबळाच्या सेवाबाह्य यंत्रांद्वारे उपलब्ध करून घेण्याचा प्रस्ताव जो आहे तो करण्यात आलेला आहे। तुम्ही इथे शासन निर्णय नीट समजून घ्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचा प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरती आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाच्या सेवाबाह्य यंत्रणांद्वारे घेण्यास मान्यता जी आहे ती इथे शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेली आहे। इथे तुम्ही हा जो तपशील आहे तो पाहून घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे नमो शेतकरी योजना व PM किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या वितरणासाठी जो काय मनुष्यबळ लागणार आहे त्या मनुष्यबळासाठी मान्यता जी आहे ती या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेली आहे। हा जो शासन निर्णय आहे तो तुम्हाला www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहायला भेटणार आहे। आशा करतोय की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।